नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, मुक्ताची आई सर्वांना विचारते, हा मिहीर सावनीचा भाऊ आहे का? तर कोणीच काही बोलत नाही. तर मुक्ताची आई म्हणते, नाही, मग हा जावई म्हणून मला नको आहे. हे लग्न मला मान्य नाही. मुक्ताची आई असं बोलताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर मुक्ता आईला विचारते, आई हे काय बोलतेस? अगं, तो तिचा भाऊ आहे, यात त्याची काय चूक आहे? तसाही त्याचा आणि तिचा काहीच संबंध नाही आहे. प्लीज समजून घेऊ ना आपण त्यांना. त्यावर सागर म्हणतो, हो आई, त्या दोघांचेही स्वभाव पण वेगवेगळे आहेत. तुम्हाला आजपर्यंत कधी जाणवलं का की मिहीर सावनीचा भाऊ आहे? नाही ना. अहो, तो माझ्या भावासारखाच आहे. एवढंच नाही तर मी माझ्या भावापेक्षा जास्त त्याला मानतो आहे. तो माझ्या सगळ्यात जवळचा आहे आणि तुमच्या कोणाच्या लक्षातही येणार नाही एवढा तो मिसळला गेला आहे. प्लीज त्याला चुकीचं समजू नका. प्लीज समजून घ्या. मात्र मुक्ताची आई काही समजून घ्यायला तयार नसते. तर मुक्ता आपल्या बाबांना बोलते, बाबा तू तरी समजावून आईला. तर मुक्ताचे वडील बोलतात, माधवी अगं प्लीज ऐकून घे ना. सागरराव जे बोलत आहेत, मुक्ता जी बोलत आहे ती गोष्ट अगदी योग्य आहे. आजपर्यंत हे समजलंच नसतं आणि सत्य कळलंच नसतं तर मुक्ताची आई म्हणते, पण आता कळलं आहे ना. वेळ जाण्याअगोदरच कळलं आणि परत मला ही चूक करायची नाही. आणि तसंही मला लपवाछपवी आवडत नाही पुरू. सावनी हा सागररावांचा भूतकाळ होता, पण आज तोच भूतकाळ प्रत्येक वेळी वर्तमानामध्ये डोकावत आहेच ना. मग आता मिहीर तर तिचा भाऊ आहे, मग तर कठीणच आहे. त्यामुळे मला काही करता हे लग्न मान्य नाही. मी हे लग्न होऊ देणार नाही. मला मिहीर जावई म्हणून पसंत नाही आहे. मुक्ताचे वडील बोलतात, अगं माधवी ऐकून तरी घे. माधवीताई बोलतात, पुन्हा तीच चूक करायची आहे का? सागर पण समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र मुक्ताची आई आपल्या निर्णयावर ठाम असते. ती बोलते, नाही, मी या लग्नाला कधीच तयार होऊ शकत नाही. या गोष्टीचं स्वातीलाही खूप वाईट वाटलेलं असतं. तर मुक्ताची आईला सर्वजण समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र मुक्ताची आई कोणाचं काही ऐकून न घेता बाजूला येऊन उभी राहते. सर्वांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. तर इंद्राताई या माधवीताईंना समजावण्यासाठी येतात आणि म्हणतात, माधवीताई मी काय म्हणते, हे लग्न आहे ना तर तुमच्याच पद्धतीने होऊ दे. माधवीताई म्हणतात, अहो लग्नच होणार नाही, मग कसल्या रीती कसल्या पद्धती? मला हे लग्न मान्य नाही आहे. त्यामुळे कोणत्या रीतीप्रमाणे किंवा कोणाच्या पद्धतीप्रमाणे लग्न होण्याचा प्रश्नच येत नाही. मुक्ता मात्र खूप घाबरून गेलेली असते. तिला काय बोलावं हेच कळत नाही. तर सागरचे वडील म्हणतात, अहो वहिनी, आपण सर्वजण एकत्र बसू आणि बोलू नये या विषयावर. तर मुक्ताची आई हात जोडत बोलते, मला हे पटलंच नाही आहे आणि यावर उगाच चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. तसाही मी होकार देणारच नाही आहे. त्यामुळे मला माफ करा. तुम्ही सर्वजण आलात तरी चालेल. तर इंद्राताई खूप चिडतात आणि बापूंना म्हणतात, मी म्हटलं होतं ना, ही काही ऐकणार नाही. त्यामुळे समजावण्यात काहीच अर्थ नाही. चला रे, असं बोलून इंद्राताई सर्वांना घेऊन निघून जातात. मात्र मिहीर तिथेच उभा असतो आणि पुन्हा एकदा मुक्ताच्या आईला मावशी असा आवाज देतो. मात्र मुक्ताची आई मिहीरसमोर हात जोडते आणि म्हणते, अहो तुमची माफी मागायची राहिलीच ना, मला माफ करा. पण मी तुम्हाला माझा जावई म्हणून स्वीकारू शकत नाही. माधवीताईंच्या अशा बोलण्याने मिहीरला खूप वाईट वाटलेलं असतं, म्हणून तो निघून जात असतो. तर मिहिका तिचा हात पकडते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र मिहीर थांबत नाही. तो खूप रडत असतो. तर मुक्ताही मिहीरला बोलते, मिहीर प्लीज थांब ना. तर मिहीर तिचंही काही ऐकून न घेता तिथून निघून जातो. तर सागरला हे सगळं पाहून खूप वाईट वाटत असतं. मिहिका रडते आणि हे सगळं पाहून सागर पुन्हा एकदा मुक्ताच्या आईला समजावण्याचं ठरवतो. तर दुसरीकडे मुक्ता ही मिहीरच्या मागे मागे मिहीरला समजावत येत असते आणि म्हणते, अरे मिहीर ऐकून तरी घे ना. मात्र मिहीर मुक्ताचं काही ऐकून न घेता रूममध्ये निघून जातो. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, काय माणसं आहात ना तुम्ही, आणि अशा माणसांसोबत आम्ही आमची सोयरीक जोडायला जात होतो. तर बापू इंद्राताईंना म्हणतात, अगं इंद्रे बस कर ना. इंद्राताई म्हणतात, म्हणजे एवढं सगळं होऊ नये तुम्ही मलाच बोलणार आहात का? प्रत्येक वेळी तुम्ही सुनबाईंचीच बाजू घेणार आहात का? आणि आमचा पोरगा एवढा चांगला आहे ना. तर मुक्ताला त्या म्हणतात, मुक्ता तू काही नाही समजावलंस गं तुझ्या आईला. मुक्ता, अगं तुझी बहीण कशी आहे तुलाही माहिती आहे. तरी आम्ही तुझ्या बहिणीला पदरात घेतलंच ना. मग आमच्या पोराला त्यांना पदरात घ्यायला काय झालं होतं? तर इंद्राताईंना बापू म्हणतात, इंद्रे ही बोलायची वेळ नाही आहे. अगं वेळ काय, तू काय बोलतेस जरा समजून घे ना. इंद्राताई म्हणतात, काय झालं, मी काही चुकीचं बोलते आहे का? हिची आई कशी वागली हे तुम्हाला नाही का दिसत? बापू म्हणतात, अगं इंद्रे आता तो विषय सोड. आता वेळ आहे ती आपल्या मिहीरला समजून घ्यायची. मला काळजी वाटते ती आपल्या मिहीरची. त्याला किती वाईट वाटलं असेल याचा विचार कर ना. तू आता सुनबाईला का बोलतेस? तिचा यात काहीच दोष नाही. इंद्राताई म्हणतात, माझ्या पोराचा चेहरा अगदी सुकून गेला आहे. इंद्राताई मुक्ताला खूप काही बोलू लागतात. तर मुक्ता ही शांतच उभी असते.
तर बापू स्वातीला बोलतात, स्वाती अगोदर हिला आतमध्ये घेऊन जा. तर स्वाती इंद्राताईंना आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर बापू हे मुक्ताला बोलतात, सुनबाई आता तू या गोष्टीचा विचार करू नकोस, तू आराम कर, मी बघतो काय करायचं ते. मात्र बापूंनाही खूप या गोष्टीचा त्रास झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही खूप चिडचिड करत घरी आलेली असते. तर हर्षवर्धन विचारतो, काय मग लवकर आलीस, कशी झाली एंगेजमेंट? तर सावनी म्हणते, काय एंगेजमेंट? माझ्या भावाने मला हाकलून दिलं. एवढा मोठा इव्हेंट होता, त्याच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा निर्णय होता, पण त्याने मला सामीलही करून घेतलं नाही. सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला. हे कोणामुळे झालं? फक्त मुक्तामुळे. मी हक्काने त्याच्याजवळ गेले होते, पण शेवटी काय, त्याने माझा अपमानच केला. त्याला फक्त मुक्ता आणि सागर जवळचे वाटतात. मी त्याला नकोच आहे. मी त्याची सख्खी बहीण असूनसुद्धा त्याने मला परक्यासारखी वागणूक दिली. तो मला काय म्हणाला माहिती आहे? तुला बहीण म्हणायला मला लाजही वाटते, आपलं नातं मानायलाच लाज वाटते. एवढंच नाही तर मुक्ता असताना बहिणीची उणीव कधी मला भासलीच नाही असं म्हणाला हा. हे कोणामुळे होते? मुक्तामुळेच ना? नाही हर्षवर्धन, मी असं होऊ देणार नाही. आज माझ्या भावाने सुद्धा माझा अपमान केला, फक्त त्या मुक्तामुळे. ह्या तर मुक्ताला मी आता सोडणार नाही. असं बोलून ती मुक्ताचा बदला घ्यायचा ठरवते आणि तिची खूप चिडचिड होत असते. सावनीची झालेली अवस्था पाहून हर्षवर्धन हसत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागर हा मुक्ताच्या आईला समजावण्यासाठी तिच्या समोर जाऊन बसतो. तर मुक्ताची आई म्हणते, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे सागरराव, तुम्ही आलात तरी चालेल. तर मुक्ताचे वडील म्हणतात, माधवी अगं सागररावांना काय म्हणायचं आहे ते ऐकून तरी घे. त्यावेळी माधवीताई ऐकून घ्यायला तयार होतात. तर सागर म्हणतो, आई कित्येक महिने झाले तुम्ही मिहीरला जवळून बघता आहात. त्याच्या वागण्या बोलण्यात कधी तुम्हाला सावनीचा भास झाला का हो? अहो प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये तो आमच्या घरी असतो. एवढंच नाही तर माझ्या लग्नामध्ये सावनीने येऊन एवढा मोठा तमाशा घातला, त्यावेळीसुद्धा मिहीर समोर होता. पण कधी तो काही बोलला का? कधी त्याने जाणवू दिलं का की सावनी माझी बहीण आहे हे? नाही, कारण त्यालाही त्या गोष्टीचा विसर पडला आहे. तर जगासमोर कसं येणार? आणि आई तुम्हीच म्हणता ना नातं हे आपल्या मान्यावर असतं. तसं बघितलं तर मिहिका ही तुमची मुलगीच नाही आहे. तरी कोणाला वाटेल का मिहिका तुमची मुलगी नाही? यावर मुक्ताची आई म्हणते, नाही, मिहिका ही माझीच मुलगी आहे. जगाच्या पाठीवरती कुठेही गेली तरी माझे तिच्यावरचे संस्कार पुसून टाकता येणार नाही. मुळात स्वभाव हा माणसांच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमुळे, सहवासामुळे आणि वागण्यामुळे घडतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला वारसाने आलेल्या असतात. कधी आईकडून, कधी बाबांकडून, कधी तिच्या आईकडून आले, तर काही माझ्याजवळून तिच्यापर्यंत आले आहेत. पण मला सांगा, मिहीरचं तसं नाही आहे ना? मिहीर ज्या सहवासात मोठा झाला, लहानाचा मोठा ज्या सावनीबरोबर झाला, त्यांचं रक्ताचं नातं आहे. सावनी कशी आहे हे तर जगजाहीर आहे. ती काही परिस्थितीने बदललेली नाही. तो तिच्या स्वभावातच असलेला गुणदोष आहे. मग तो मिहीरमध्ये कसा नसणार? ज्या कुटुंबात मिहीर लहानाचा मोठा झाला, जिच्या सावलीखाली मिहीर वाढला आहे, अशा घरात किंवा अशा मुलासोबत मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार नाही. तर सागर म्हणतो, माणूस म्हणून मिहीर कसा आहे हे तुम्ही पाहिलंच आहे. एवढंच नाही तर एवढं सगळं घडूनसुद्धा मी माझ्या मिहीरला माझ्याजवळ ठेवलं आहे, कारण माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने माझा कधीच विश्वासघात केला नाही. तर मुक्ताची आई म्हणते, कुणाला माहीत, लग्नानंतर तो तसा वागणार नाही. आणि मलाही त्या गोष्टीचा पश्चाताप करायचा नाही आहे. कारण कसं आहे माहिती आहे, पश्चाताप झाल्यानंतर आपल्या हातात काहीच उरत नाही. एका मुलीला त्रास होतो आहे, आम्ही जवळून पाहतो आहे, पण हे सगळं पाहत असताना आम्ही काहीच करू शकत नाही. या गोष्टीचं वाईट वाटतं आहे. तर दुसरीकडे मुक्ताही मिहीरला म्हणू लागते, मिहीर शांत हो. मिहीर म्हणतो, ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालं. या अगोदर माझं आणि मिहिकाचं लग्न घरच्या वादामुळे मोडलं आणि आज सावनीमुळे. मुक्ताही मिहीरला म्हणते, मिहीर तुझं लग्न मिहिकाशीच होणार. तर मिहीर म्हणतो, ती कशी आली हे मला नाही माहिती, पण माझं खरंच दुर्दैव आहे की सावनी माझी बहीण आहे. मी ते बदलू शकत नाही. मी तिच्याशी नातं तोडलं, तिचा विषयही काढत नाही. मला तिच्या आयुष्यात काय घडतंय काय नाही याचा फरकही पडत नाही. माझ्यासाठी फक्त दादूस महत्त्वाचा आहे. तिने दादूसच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावली, पण दादूसला तू माणसात आणलं. वहिनी खरंच थँक्यू. म्हणूनच तुझा मला आदर वाटतो. कायम मी तुझा आदर करतो. मग मला सांग, मी मिहिकाचा आदर नाही का करणार? ह्या तुझ्या आईला का नाही कळालं? तर मुक्ता म्हणते, मिहीर असं काही नाही आहे. आईची पण आईला लपवाछपी आवडत नाही. तिचं क्लिअर असतं. तुला माहिती आहे ना, या अगोदरसुद्धा आदित्यच्या बाबतीत तेच झालं आणि आता सावनीच्या बाबतीत. आणि म्हणूनच आई घाबरून गेली आहे. तू नको घाबरूस, मी आईची समजूत काढेन, पण तुम्हा दोघांचं लग्न होणार. तू अजिबात काळजी करू नकोस मिहीर. मात्र मिहीरला खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे मुक्ताचे वडील माधवीताईंना म्हणतात, माधवी अगं तुझे सगळे मुद्दे मला पटत आहेत. मी नाही म्हणत आहे तुझ्या मुद्दे नाही मला पटत, पण एक लक्षात घे, मिहीर
खूप वेगळा आहे. तो सावनीच्या जडणघडणीत वाढला, त्याचे गुणदोष असतील. पण मला सांग, तू आणि वंदू ही सख्या बहिणी आहात, तरी तुमच्यामध्ये थोड्याफार गोष्टी वेगळ्या आहेतच ना. माणूस हा वेगळा असतो. तो त्याच्या आजूबाजूच्या संस्कारांमध्ये जन्म घेत असला तरी गुणदोषांची चौकट तोडूनच तो मोठा होतो ना. असतील सावनीमध्ये गुणदोष, पण ते मिहीरमध्ये असतील असं नाही आहे ना. मिहीर वेगळ्या परिस्थितीत मोठा झाला आहे हे तुलाही माहिती आहे. मला माहिती आहे मिहीर हा सावनीचा भाऊ आहे, पण सावनीने सगळेच संस्कार त्याच्यावर असतील असं नाही आहे. मला तरी तसं वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळे संस्कार आहेत आणि सावनीच्या वागण्याने ही दोन घरं उद्ध्वस्त होताना त्याने पाहिली आहेत आणि त्यामुळे तो त्याच मार्गाने जाईल असं मला वाटत नाही. तर मुक्ताची आई म्हणते, पुरू आता तुला कळेल असे सांगू का? अरे पुरू, एक झाड आहे, त्याचं तू एक फळ उचललं आणि त्यानंतर तुला कळालं की त्या झाडाला कीड लागली, तर दुसरं फळ तू उचलणार का? तर मुक्ताचे वडील म्हणतात, अगं पण फळात आणि माणसात हाच तर फरक आहे. दोषावर मात करतच माणूस मोठा होतो ना. तर इकडे मुक्ताच्या आईसमोर मिहिका बोलते, मावशी प्लीज मला समजून घे, माझं मिहीरवर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याची आई कोण, त्याची बहीण कोण यात माझा काही फरक पडत नाही. मला त्याच्या आईवडिलांचाही फरक पडत नाही. तर मुक्ताची आई म्हणते, मला फरक पडतो. एक वेळ तो अनाथ असताना तर मी म्हटलं असतं आणि होकारही दिला असता, पण आता त्याचं कोड आणि मुळंही कळलं आहे, त्यामुळे मला हे लग्न मान्य नाही. तर मुक्ताच्या आईला सागर प्रश्न करतो की हे जर लग्न झाल्यावर कळालं असतं तर काय केलं असतं तुम्ही? तर मुक्ताची आई म्हणते, छान प्रश्न विचारला. तुमच्या घराची परंपराच आहे, आधी कोणती गोष्ट सांगायची नाही. अहो, तुमच्या लग्नामध्ये सुद्धा आम्हाला कळालं की तुम्हाला 11 वर्षाचा मुलगा आहे. मी पाठ फिरवली असती पण मुक्ताने होकार दिला. मग एवढी मोठी गोष्ट असतानासुद्धा मी लग्नाला तयार होईन का? नाही, मला हे लग्न मान्य नाहीच आहे, असं बोलून माधवीताई तिथून निघून जातात. तर दुसरीकडे मिहिरा मुक्ताला बोलतो, वहिनी मी हवं तर तुझ्या पाया पडतो, माझी बहीण कशी आहे तिच्या कॅरेक्टरवरून माझं कॅरेक्टर जज करू नका. माझं मिहिकावर खूप प्रेम आहे आणि मी मिहिकाशिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न करू शकत नाही. मी आहे आणि मी दादूच्या देखरेखीखाली वाढलो आहे. मिहिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. तर मुक्ता म्हणते, अरे मिहीर, मला माहिती आहे तुमचं दोघांवरही एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्या मिऊला तुझ्या एवढा जास्त प्रेम करणारा, काळजी करणारा कोणी मुलगा मिळूच शकत नाही. मुक्ता ही मिहीरला म्हणते, मिहीर तुला ऐकायला ओढ वाटेल पण मी एक बोलू का? अरे मला माहिती आहे सावनी अचानक घरी आली, पण मला त्यामध्ये पूर्वीची सावनी दिसलीच नाही. ती मिहीरची ताई मला दिसली. ती एवढ्या पोटतिडकीने बोलत होती ना, त्यामध्ये तुझ्यावर असलेलं प्रेम दिसत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की तू सावनीला माफ करावं. मिहीर बोलतो, नाही वहिनी, ते कधीच शक्य नाही. मी सावनीला माफ करू शकत नाही. तिने फक्त दादूच्यात नाही तर माझाही विश्वासघात केला आहे. माझ्या आयुष्याची तिने वाट लावली आहे. त्यामुळे अशा माणसांना मी कधीही माफ करू शकत नाही आणि सावनीला तर मी कधीच नाही. तर मुक्ता मात्र मिहीरकडे पाहू लागते आणि तिलाही खूप वाईट वाटत असतं. तर पुढील भागात पाहायला मिळतं, मुक्ताच्याही मार्केटमधून निघालेली असते. त्याचवेळी एक गाडी येते आणि मुक्ताच्या आईला धडक देते आणि त्यामुळे मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट होतं आणि ती गाडी पुढे निघून जाते. तर सागर येऊन पाहतो तर ती पडलेली व्यक्ती म्हणजेच मुक्ताची आई असते. सागर मोठ्यानेच ओरडतो, आई तुम्ही, असं बोलून तो तिला डॉक्टरजवळ घेऊन जातो. तर त्यानंतर सागर मुक्ताला फोन करतो. तर मुक्ता सागरला फोन करून विचारते, अहो तुमचे 13 मिस कॉल होते पण मी कामामध्ये बिझी होते, काय झालं आहे नक्की? तर सागर हा मुक्ताला म्हणतो की आईचं ॲक्सिडेंट झालं आहे. हे ऐकून मुक्ताला धक्का बसतो आणि मुक्ता मात्र खूप घाबरून गेलेली असते. आता मुक्ताचं आईचं ॲक्सिडेंट नक्की कोणामुळे झालं असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.